आखडी झाली. माझ्याकडे आयडिया आहे. बघ आयडिया. मला आखडी आली. पाईप लाईन आहे. लेग आहे पाईप. खाल्लं तर मला 20 रुपये द्या, मी लगेच धरतो. मी मदत करणार. हा ये हातपाय करा बाजूला. हा काढलं ये. कुणीतरी कंडक्टरला बोलवा की. तो गेला पाईपलाईनचं काम करून निघून. त्याची बायको बसली पाराव त्याची वाट बघत. मैं आया मंदिर होके. हा ठीक आहे. नाम्या मला वाटतं आता आपल्यालाच पुढे जाऊन काहीतरी करावं लागेल. हा आपल्याला नाही, तुला, तुझा. सरपंच बाजूला. हा लाव. काढ हात. ताती झाले या माणसाच. असं काय कमी आहे माझ्यात म्हणून हा माणूस असं बघतोय माझ्याशी. 1 मिनिट लांब गेलं की लगेच टांग मारून पसार व्हायचं आणि बाहेर जाऊन शेण खायचं. तुमचे मिस्टर आले नाहीत का अजून? येत असतील, फार काम असतं ना त्यांना. ते तुम्हाला न्यायला येतीलच याची खात्री नाहीये तुम्हाला? नाही, तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं तसं. फोन लावून बघा ना त्यांना, म्हणजे अंदाज येईल कुठपर्यंत आलेत काय. उचलला तर समजेल ना. दुपारी तुम्ही माझ्या हातात पैसे दिले ना, ते आवडलं नाही त्यांना, म्हणून मुद्दाम असं वागतायत. किती चुकीचं आहे. म्हणजे तुमच्या इतकी सुंदर बायको असताना कोण असं कसं काय वागू शकतं? तुमची हरकत नसेल तर तुम्ही आज आमच्याकडे थांबू शकता. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. काय बाहेर इतकी थंडी आहे, त्यात गावातली माणसं कुठं कुठं आणि कशा कशा नजरेने बघत असतील याची कल्पना सुद्धा. मी स्त्रियांचा खूप आदर करतो, म्हणजे स्त्रियांकडे वाईट नजरेने बघणाऱ्या माणसांचा मला खूप राग येतो. हरकत नाही, तुम्ही जर इथेच थांबणार असाल तर मीही थांबतो. नाही म्हणजे तुम्हाला आधार म्हणून. हो, बाहेर थंडी खूप आहे, त्यात मगाशी तुम्ही पाण्यात भिजलाय, आजारी पडाल, म्हणून म्हणतो वाड्यावर चला. डॉक्टर, ही बाया तुमच्या संग? इनका पति के साथ झगड़ा हो गया. पति गुस्से में इन्हें गांव में छोड़ के चले गए. तर गावात कोणाला ओळखत नाहीत त्यात रात्री बाहेर थंडीने कुडकुडणार, म्हणून मी त्यांना आपल्या वाड्यात घेऊन आलो. मी म्हटलं चला, मंगलताई काय बोलणार नाही तुम्हाला. तुम्हालाच तिला इथं ठेवायचं आहे हे सांगा की. माफ करा, पण तुम्हाला जर माझ्यामुळे काही त्रास होत असेल तर जाते मी. नाही नाही, त्रास कसला हवं, तुम्ही थांबा इथंच. काय म्हणावं बाया तुमच्या नवऱ्याला? असं कसं एवढ्या रातचं एकटीला सोडून गेला? जाने दो, उनके आपस का कोई तो मामला होगा. डिम्पल जी, ये पानी से भीग चुकी है. आपके पास काही कपडे असतील तर म्हणजे त्यांना चेंज करायला. माझी कापडं त्यांना बसणार नाही. तुमच्या बायकोची असतील नाही तर कापडं, त्यातली द्या की मग. अरे हो, हे तर मी विसरलोच होतो. थँक्यू. हा चल.
जा बया. या. तुम्ही इथे काय करताय? माफ करा, तुम्हाला न विचारता आत आले. खरं तर तुमचे आभार मानायचे होते. माझे आभार? कशासाठी? तुम्ही माझी एवढी काळजी घेतलीत, मला मान दिलात, तुमच्या स्वतःच्या हाताने माझ्यासाठी काढा बनवला. एवढी काळजी तर माझा नवरा तो सुद्धा घेत नाही. ए नीलम, ए नीलम, बाय. अरे बापरे, हे आले वाटतं. खूप चिडले असणार आता. आता माझं काही खरं नाही. तुम्ही काळजी करू नका. अहो, तुमचे मिस्टर आहेत, ते काही करणार नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. मी आहे ना, मी येतो तुमच्यासोबत. चला. नीलम, बाहेर ये, बाहेर ये. गेले हा? अरे कुठं लपून ठेवलीस माझ्या बायकोला? अरे बोल ना. हा? ए काय लाज वाटत नाही का तुला दुसऱ्यांच्या घरी राहायला? अगं कमीत कमी नवऱ्याच्या इज्जतीचा विचार करायचा. तो तुम्ही करायला हवा होतात. मला एकटीला ह्या गावात सोडून निघून गेला तेव्हा नाही कळालं? थोडं बंद कर. शांत बस. लय जीभ तुरतुरायला लागली तुझी. हा, तू घरी चल, तुला सांगतो. चल 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 लवकर चल. काय बाई, एकीच्या नशिबी येते. एवढी सुंदर पोरगी आहे, पण तिच्या नवऱ्याला काय किंमत नाही. वाचली नाही त्या डॉक्टरांच्या नादाला लागली असती तर आयुष्याचं वाटोळं झालं असतं. बस गाडीत चल. चल रे. माझी रूम अशी कोणी केली? इथला शर्ट बी गायब आहे. म्हणजे डॉक्टर नाश्ता आणलाय. अरे आप आइए. नको, मी आत गेले तर मला बी मारून टाकतील. बायकोला मारून कुठं टाकले हे कोणाला बी कळलं नाही. मग मला पण मारून असंच टाकलं तर? क्या हुआ? आइए
नाही, ही घ्या नाश्ता. अरे क्या हुआ आप इतना डर क्यों रही हो? या आत या. नाही, एकदा सांगितलं ना मी येणार नाही, कारण मला माहित आहे तुम्ही डॉक्टरच आहेत. तुम्हीच तुमच्या बायकोला बी मारले, आणि आता ती नवीन बाई आली आहे ना, तिला बी फसवायचा चांगला प्लॅन केलाय तुम्ही. सगळं माहित आहे मला. अरे छोरी क्या बोल रही है तू? ये क्या लग रहा मारा? अरे पापा मैं सीधा साधा नटवर हूँ, सीधा साधा इंसान. गावासाठी असेल तुम्ही सीधा साधा, पण मला माहित आहे ना तुम्ही डॉक्टरच आहेत, आणि तुम्हीच तुमच्या बायकोचा खून बी केलाय. ही घ्या नाश्ता. हो, मीच मारले, आणि लवकर तुझंही वरचं तिकीट काढावं लागेल. एक गोळी कायम चारा. मॅडम आता परत कस काय येणं केलं वाड्यावर? काल मी हा ड्रेस घालून गेले होते ना, तोच परत करायला आली. डॉक्टर, माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. हो, एवढं निस्वार्थीपणे कोण मदत करतं आजच्या जगात? तुम्ही खरंच देव माणूस आहात. बरं झालं आलात, आता नाश्ता करून जा. नाही नाही नको, मी नाश्ता करून आली. मला फक्त हे डॉक्टरांना द्यायचंय. डॉक्टर, आता तर मी तुमच्या पाया पडणार, अजिबात अडवायचं नाही. अरे नाम्या काय करतोस तू? उठ 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 उठ. वेडास का? काय करतोस? अरे मी इथे गावातल्या लोकांची सेवा करायला आलोय, तेच करतो. वेगळं काय करतोय? माझ्या पाताळ कंगणीच्या साह्याने लोकांचे दुःख दूर करायचे आहेत मला. उलट तुलाच काय लागलं तर मला सांग. बरं, नाश्ता राहिला, चहा तर घेऊन जा. थांबा, आत्ता करून आणती. मॅडम, आणि एक बाई पण आली. झालं तुझं काम. यात मला ध्यान करायचं. वय करा की, मी जातो. डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहात. अरे हो, ये आता. अरे तुम्ही कधी आला? आत्ताच आले. हे काय? तुम्ही माझी एवढी काळजी घेतलीत त्याबद्दल थँक्यू. आणि थोडं गोडाचं करून आणले तुमच्यासाठी. पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. बोला ना. डॉक्टर त्या बाईच्या जवळ चाललेत. ते अजून जवळ चाललेत. मॅडम, अहो ते एकमेकांची किस घेतात का काय? काय 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 नाही, तुम्हाला नाही. त्या दिवशी तुम्ही माझ्या बायकोचे कपडे घेऊन गेलात. तुमची ओली साडी माझ्याच रूम मध्ये राहिली. आता मी परक्या स्त्रीच्या कपड्यांना कसा हात लावणार ना? आणि हे मोठ्या आवाजानेही बोलू शकत नाही की तुमचे कपडे माझ्या रूम मध्ये राहिलेत. म्हणून तुमच्या कानात सांगतोय, प्लीज याचा गैरसमज नका करून घेऊ. ती साडी. हो, मी समजू शकते. चला, घेऊन जाते. तुम्ही आज जा, तिथे साडी ठेवली आहे. मी बाहेरच थांबतो.
साडी थोडी ओली आहे, पिशवी मिळेल का? बघतो. हे तुमच्या बायकोचे कपडे. डॉक्टर, तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विचारा. तुमची बायको कुठे? माझी बायको मला सोडून निघून गेली. मला गावची सेवा करायची होती आणि तिला ते मान्य नव्हतं. त्यामुळे मला सोडून निघून गेली ती. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. मला वाटलं माझ्या प्रेमाखातर तर ती इथे थांबेल, पण ती नाही थांबली. असंच असतं. काही लोकांना ना प्रेमाची कदरच नसते. आता माझंच बघा ना, माझा नवरा डॉक्टर, तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. किती काळजी घेता तुम्ही इतरांची. बाईचं मन तर बरोबर कळतं तुम्हाला. हो नाही, तुम्ही उगाच काहीतरी आपलं मला. मी जर तुमच्या बायकोच्या जागी असते ना तर तुम्हाला सोडून कधीच गेले नसते. येते मी. काय करताय हे? काका आओ, लवकर पोलिसांनी फोन लावा आणि त्यासनी बोलून घ्या, नाही ते माझा जीव गेलो. कोण हाय? कोण तुम्ही? हे पतसंस्थेतून आलोय. तुम्ही कर्जाचं व्याज नाही भरलं आणि कर्ज नाही फेडलं ही फायनल नोटीस आहे तुम्हाला. अरे देवा, अशी कशी फायनल नोटीस आहे? तुम्हाला या अगोदर पोस्टाने नोटीस पाठवली होती आम्ही, पण तुम्ही त्याच्यावरती काहीच रिप्लाय दिला नाही, वर हप्तेही भरले नाहीत. म्हणून मी स्वतः मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला नोटीस द्यायला आलोय. पुढील 3 दिवसाच्या आत जर तुम्ही पतसंस्थेचे कर्ज नाही फेडलं तर आम्ही या वाड्यावरती जप्ती आणू. मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. येतो मी. हे आनंद पोटात माझ्या मायेना रे मायेना, आनंद पोटात माझ्या मायेना रे मायेना, आनंद पोटात माझ्या मायेना, हे आनंद पोटात माझ्या. अर्नाम्या काय रे? हा लगा हाताच्या बोटावर मोजणे इतके अंडे तुझ्याकडे शिल्लक राहिली होती. आता हे काय गच्च माल भरलायस की लगा? सगळी डॉक्टरांची कृपा. अरे गावातल्या प्रत्येक माणसाच्या हाकेला धावून जाणार डॉक्टर आहेत आपले. मग तू काय पर कायस? नाही खरं आहे तुझं. ते आता मला पैसे बी डबल करून देणार आहेत. हा मग डॉक्टरांना तू समजलास काय? एक मिनिट डबल पैशाचं काय बोललास? आता मॅ म्हणलं की प्रामाणिकपणे काम करून नफा कसा डबल करायचा असं शिकवणार आहेत ते. तू वेगळा ऐकला असेल. आता बघ नाम्याचा मॉल परत सुरू होतोय की नाही. होणार की होणार. मॉल लगेच सुरू होणार. आम्हाला पण तेच पाहिजे. त्याशिवाय सामान आम्हाला उधार कसं मिळणार? ए बोकडा खाली ठेव, खाली ठेव. खरडीवरूनच खरडेन तुला. अरे अजून घर बांधलं नाही तर सुधारवडा घालायला ये. नाम्या तू कुणाला बी उधार द्यायचं नाही आजी सांगून ठेवतोय. हा नाही देणार. उधार घ्यायला आला का नाही दातच पडतोय एका बुकीतच. त्यांची हे माझ्या नाम्या, अरे गावात हे आले तर तुम्हाला हे करायला सांगितलंय. अरे कोण आला आणि काय करायला सांगितलंय? अरे गावात
तो कॉन्ट्रॅक्टर जयसिंग आलाय आणि तुम्हाला सरपंचांनी यायला सांगितलंय. तुम्ही वा पुढं, मी आलोच. जगात ह्याच्यात हे करून लवकर या. कसं आहे रे ह्याच नाम्या, कळेल अशा पूर्ण वाक्यात कधी बोलणार आहे ह्यो? आता हे मला कसं कळलं? ते सरपंचानी काय ठरले ना तिकडे जाऊन बघू. चल तुम्ही जा पुढं, मी आज समजा आवरतो आणि येताना वाड्यातून डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टरांनी घेऊन ये. होय होय. ए चल रे. हातलं नेऊन डाबऱ्या त्यांना, त्यांच्या नॉशेच झालं वाटवं, त्यांची लाकडं गेली मसनात, त्यांच्या जाळ्यात पोचवलं माळाला. आम्हाला वाड्यातनं बाहेर काढायची धमकी देतात होय. त्यांनी वाड्यात पावरच ठेवा, नाही त्यांच्या कणगीला भोकं पाडली आणि एकेकाचं मड नाही दारासंग बचवलं ना तर नावाची सर्व म्हातारी नाही मी. आव तुम्ही काय बोलणार आहे का नाही? काय करायचं काय आपण? कुठनं आणायचं एवढं पैसे? 3 दिवसात पैसे नाही दिलं तर रस्त्यावर येऊ आपण. अगं मला बी कळना झालंय टेन्शननी. मला 20 रुपये दे, मी पतपिढीत जाऊन येतो लगेच. तुम्ही ढोसा आणि आम्हाला बी समद्यांना पाजा, म्हणजे समद्यांचं टेन्शन जाईल नाही का? अहो घरातलं समजा ऐकून खाल्लंय तरी तुमचा जीव शांत होईना झालाय का? पाक आपल्याच घरातनं बाहेर जायची वेळ आली तरी बी अक्कलीनं झाली का तुम्हाला? डिंपी डिंपी तुझ्याकडे काय पैसे असतील तर दे ग बाया, यो वाडा वाचव. आता कुठनं वाचू ह्यो वाडा? माझ्याकडे 1 रुपया बी नाहीये. मी सांगत होती ना त्या माणसाला या वाड्यात ठेवू नका, पण कोणीच ऐकलं नाही माझं. मी बी सांगत होती. डिंपे डॉक्टरांचा हित काय संबंध का? कुणाचा बी संबंध कुठं बी जोडू नको बर का? नाही तुम्हाला समजायला नुसती कारणं द्यायला पाहिजेत, पण या वाड्यासाठी कुणाला बी काय करायला ना ग? मलाच गरज आहे ना तुमच्या समजायची, मलाच तुम्हाला जगवायचंय. नाही एक काम करते, समजान पुढे जाते आणि पदर पसरते, मग तुमचं समाधान होईल. जा, तुला काय करायचंय ती कर. मी दारात काठी घेऊनच उभी राहते. एकेकाला बघते त्यांच्याकडे बघू कशी. हा मग मी काय करू? मी एकदा सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. अगं तुला कोण मागतंय पैसे? यांच्यासाठी चहा ठेव, ही सांगत होती. आलेच मी. सर डॉक्टर डॉक्टर ते पतपेढीवाले आलेत पैसे मागायला. डॉक्टर डॉक्टर या बया सकाळ सकाळी कुठे गेले डॉक्टर? पूजा बी केली नाही अजून, बघायला पाहिजे. विंच्या भाऊजी डॉक्टर आलो तर इकडं भेटलं का तुम्हाला? जगात डॉक्टर्सनी ह्याचं हे नाही म्हणजे कसलं व्यसन नाही, ते तर कशाला हे करतात. आणि का होईल? काय झालं? नाही काय नाही. नामा भाऊजी डॉक्टर आलो होतं का इकडं? नाही काय झालं? परत गेले काय गाव सोडून? नाही नाही तसं काय नसेल, मी आपलं असंच विचारते. ते सकाळ सकाळी कुठं बाहेर पडत नाहीत ना, इकडे जर आलं ना तर वाड्यावर पाठवून द्या. पाठवतो की. सरपंच सरपंच डॉक्टर दिसलं का कुठं? नाही येणार होतं का मला भेटायला? नाही नाही सहजच विचारत होती मी. नाही काय मग एखादा नवीन पिक्चर नाही आला तुझा? तुम्हाला काय करायचं आहे? फुकटचा चहा दिलाय ना तो ढोसा आधी. अय चहा प्यायला नाही आलो, कर्जाचे पैसे घ्यायला आलोय. आई कुठे आहे तुझी? आणि एवढा वेळ लागतो का पैसे आणायला? नाही नाही अजिबात येळ लागत नाही. माग पैशाची झाडं नाही का लावलीत, ती जायचं लगेच तोडून आणायचं. त्या पालखीचा निघाला धोर तुझ्या, तुला आला सांगावा लवकर. तुमचा झाला जाळ, तुमचं मड बसवलं भिताडा संग. ओ बरं झालं तुम्ही आला ते, नाहीतर या म्हातारीच्या शिवाय ऐकून आमच्या कानात रक्त आला असता. आणले का पैसे? आज नाही जमलं, तुम्ही उद्या या की. उद्या तुमचं समजा पैसे देते. अहो काय लावलंय तुम्ही आम्हाला इथं? काय या म्हातारीच्या शिवाय ऐकायला बसवलंय का? ते काय नाही, मला आता पैसे द्या, नाहीतर वाडा खाली करा. दादा असं करू नका. मी 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 उद्या देते की तुमचं पैसे.
माझ्यावर विश्वास ठेवा. उगाच आम्हाला खेळवत बसू नका. वाडा खाली करा, नाहीतर आम्हाला जबरदस्ती खाली करावं लागेल. क्या कर रहे हो भाई साहब? औरतों से ऐसे पेश आते हैं. ये नीचे रख दो. ए कोण रे तू? हो बाजूला. लय मध्ये मध्ये केलंस ना तर पोलीस तुला आत टाकतील. अरे मी या गावची सेवा करायला आलोय. अगर वो करने से हमारे को सजा होती है तो कोई बात नहीं, पण इतरांना झालेला त्रास मला अजिबात बघवत नाही. तुम्हाला तुमचे पैसे द्यायचेत ना? किती पैसे तुमचे कर्जाचे? हे घ्या तुमचे सगळे पैसे, व्याजासकट आहेत. अरे कोण आम्हाला वाड्या बाहेर काढते? हा सांगा मला, कोण काढते वाड्या बाहेर? आज लाईन इंडिया एका एकाला चापटीतच बसवीन. अजून वेळेस लवकर यायचं होतं मूड द्या. आलो की मग. डॉक्टर बरं झालं तुम्ही येळेवर आलात, नाहीतर या माणसाने आमचं समजा सामान बाहेर फेकून दिलं असतावं. आम्ही रस्त्यावर आलो असतो डॉक्टर. आज डॉक्टरांनी कर्ज फेडलं तर सगळ्या गावाला कळणार. मग परत देव माणूस करत सगळं गाव त्यांचं उदो उदो करणार. आणि तसं झालं तर माझ्यासाठी आणखीच अवघड होऊन बसत. नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही आम्हाला वाचवलंय रस्त्यावर येण्यापासून. थांब मम्मी, मी पैसे देणार. कोणाच्या उपकाराची गरज नाही आपल्याला. पण माझी एक अट आहे, या माणसाला वाड्यातनं बाहेर काढलं तरच मी पैसे देणार. हा बरोबर आहे. काय गरज नाही आपल्याला ह्याच्या मदतीची. द्या हाकलून याला वाड्यातनं. मम्मी, अगं मम्मी पप्पा इथं मागं झोपले ती. या बघ बघ बघ. या बाया, काय करायचं काय या माणसाचं? कशाची म्हणून काळजी राहिली नाही. 10 रुपये समजा घरदार वाऱ्यावर सोडले. पार संसाराची राख रांगोळी झाली तरी बी अक्कली नाही या माणसाला. कवा बघणार आहे घराकडे कोण जाणं? 10 रुपये समजा मातीत गेल्यावर दारू सुटणार आहे यांची. आज बघतीच यांच्याकडं. टोन्या, आतनं पाण्याची कळशी घेऊन ये जा. टँकर आला का काय? चला पाठदिशी. बघतीच माझ्या आधी कोण पाणी नेते. आजी मला काही दिसतंय वे मुडद्या? हा ते खुणावतायत. अगं आजी, मी तुला खुणवत नव्हतो. मी आई सांगत होतो मम्मी आता पप्पांच्या अंगावर पाणी ओतणार आहे. शांत बस. ये इकडं या जरा बघते या माणसाकडं. चला फुटा या इकडं. उतरले का दारू तुमची? नाही अजून. लय दारू पिऊ वाटायला लागले ना. आत्ताच्या आत्ता घराबाहेर जायचं. जवळ तुमची दारू सुटत नाही ना जवळ घरात नाही यायचं तुम्ही. बघी काय म्हणती. अरे ती तर नुसती म्हणतीया. तिकडे मी तुला चांगला सडकून काढते. तुझा मुडदा बसवला. तुझ्या नॉनसेन्सला लागले वाळवी. का बसा? काय मंगल करू नका. मेली तुमची मंगल. दारू प्यायचे ना आताच्या आता घराबाहेर जायचं. मला तोंड दाखवायचं नाही तुमचं. माझ्या संसाराची झालेली राखरांगोळी नाही बघू शकत. चला चालू पडा इथनं. नाही झाला तुमचं नाटक. चला म्हणते ना जा.
एखाद्याचं नशीब इतकं कसं काय चांगलं असू शकतं? सगळे पाया पडलेले असताना बरोबर त्याच वेळेवर नीलम तिथे आली. मला नाही वाटत तिला इम्प्रेस करण्यासाठी तर वेगळं काय करण्याची गरज. क्या हुआ? आप ऐसे गुस्से से क्यों देख रहे हो मुझे? ये कौन सी बॅग आहे? पैसा कुठे आहे माझं? माझा पैसा कुठे आहे? उगाच तुम्हाला माहिती नसल्यागत करू नका. पैसा द्या, माझं द्या पैसा. क्या बोल रही हो आप? कौन सा पैसा? मैंने आपका पैसा लिया ही नहीं. अच्छा, डोक्यात जाऊ नका डॉक्टर. मला माझा पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे छोरी, थार को कैसे समझाऊं? हमारे पास थारा पैसा है नहीं. मैं यहाँ गांव की सेवा करने के लिए. डॉक्टर, तुम्ही कुठल्या प्रकारची सेवा करता ना मला चांगलं माहित आहे. मी काय तुम्हाला आज ओळखत नाही डॉक्टर. अरे मैं थारा डॉक्टर नहीं हूँ. हमारा नाम नटवर है, नटवर सिंह. ओ, कधी नटवर सिंग, कधी देवी सिंग, कधी डॉक्टर अजित कुमार देव. सगळी नावं माहित आहे आम्हाला. त्यामुळे माझ्या समोर नाटकी करू नका. पैसा द्या, माझं पैसा द्या. मला जर माझं पैसा नाही ना दिलं तर नाही वाड्यात हाकलून लावलं तर नावाची डिंपल नाही, लक्षात ठेवायचं. डिंपे, अगं काय बोलतेस तू? तुझ्या काय जिभेला हाड? आपण कुणाशी काय बोलतोय हे कळतंय का तुला? डिंपल, अगं ती आहेत म्हणून आपण 2 घास खाऊ शकतो. ती आहेत म्हणून आपण या वाड्यात आहेत. तुझी हिंमतच कशी झाली ग त्यांना असं बोलायची? चल माफी माग त्यांची. मंगलताई साहब, रहने दो. गुस्से में है बेचारी. मनाला लावून नका. अहो, असं कसं मनाला लावून घेऊ नको. तुमचा कुणी अपमान केलेला मी सहन करू शकत नाही. मग ती कुणा का असं ना. डिंपे, माफी माग. नाही मागणार. डिंपे, माफी नाही. डिंपे, थांब जरा. हो, घेतलेत मी पैसे आणि तसेही ते माझेच पैसे होते. बोल बचा, काय काम काढलंस? अयो, लका 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 देव माणूस. तुम्हाला कसं कळलं मी आलोय ते? बोल, काय काम काढलंस? ते काय काम म्हणजे कसं बोलू असं मला झालंय. ते नामे आहे का नाही? बजा, तू इथं काय करतोय? अरे त्याला काहीतरी विचारायचं होतं. विचार ना बजा. बजा, काय विचारायचंय तुला? बजा, डॉक्टरने मला सांगितलं कोणाला सांगू नकोस. नको विचारू, माझी वाट लागली. बजा, नको विचारू, नको विचारू. अरे विचारतोस ना, बोल. बजा, अरे तू इथं काय करतोय? सरपंच तुला शोधतायत. जा लवकर, जा. त्यांचं लय महत्वाचं काम आहे. जा जा. महत्वाचं काम आहे काय? तू जा की पुढं, मी येतो मागणं. असं कसं, आपण मित्र आहोत ना, सोबत जाऊया. जा. अरे काय चाललंय तुमचं? नको विचारू, नको विचारू, नको विचारू. नका विचारू. काय 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 नका विचारू? मला बी कळू दे की तू खरं बोलतोयस का दारू पिऊन खोटं बोलत होता ते. अरे विचारतोस ना, बोल. डॉक्टर, तुम्ही एखाद्या 2 नोटा करता होय? पैसे डबल. अरे बचा, काय बोलतोस तू? वेडा झालायस का? एकाच्या 2 नोटा कशा काय करता येतील? याला कळतच नाही काय. मी पण तेच बोललो. आणि मी काय जादूगार आहे का? काही बोलतोस तू? जादूगार आहेत ते. मी आलोच. काही बोलतोस? सरपंच, काय हो एवढी अशी अर्जंट सभा बोलवली आणि ती बी नदीवर? काय भानगड काय? सांगतो सांगतो सांगतो. तर या ठिकाणी नदी आहे. ती तर आहेच की. आणि या नदीमध्ये गाळ आहे. अहो, पण तुम्ही कशासाठी ह्याचं हे केलंय ते तरी सांगा. म्हणजे जगात आम्हाला कशाला बोलवलंय ते तरी सांगा. अरे याच ही करायचंय. माझं मी ह्याच्यासारखंच बोलणं व्हायला लागले. अरे बाबा, नदीचा गाळ काढायचा आहे.
अरे मला 20 रुपये द्या, मी काढतो की गाळ. तुम्ही गप्प बसा. हा, तर या ठिकाणी नदीमध्ये गाळ साठलेला आहे, तर तो गाळ काढायचा आहे या ठिकाणी. आणि आपल्याकडं पैसे नाही आहेत या ठिकाणी. आपल्या सरपंचाच्या ह्याच्यात हेच नसते. एक मिनिट. हा म्हणजे खिशात पैसे नसते. अरे हे नसेल का म्हणजे पैसे नसेलात का? पण गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्यासाठी गावातल्या लोकांना बोंबलत हिंडावं लागतंय. तर आपण सगळं पाण्यामध्ये उतरू आणि पाण्याचा गाळ काढू. अरे नदीतला गाळ काढायला मी एकटा काफी आहे. मला फक्त 20 रुपये द्या. हे समजायला पटतंय का? वय वय देऊन टाका बाबूदादांना 20 रुपये. अरे 20 रुपयाचं नाही, आपण सगळ्यांनी पाण्यामध्ये उतरायचं आणि गाळ काढायचा. हे पटतंय का? नाही नाही, एवढ्या गाळात कोण उतरल? होय खरंय. नाही नाही. मग नदीतला गाळ कसा निघायचा? मी काय म्हणतो, आपण एक काम करू. देवाचा जो पैसा आहे तो वापरू गाळ काढायसाठी. म्हणजे तो बी पैसा गावाचाच आहे ना. हा म्हणजे ते बी बरोबरच आहे, पण हे सगळ्यांना पटतंय का? वय वय पटतंय. अहो पण याच हे ज्याला कुणा पटत नसेल का नाही त्याला फक्त माझ्या पुढे उभं करा. आका थोबाडच भरतो का आणि एका बुक्कीतच पटतंय. हा सरपंच समदेशनी पटतंय. पटकन त्या गाळ काढणाऱ्या माणसांनी बोलवून घ्या फोन करून. कसे नदीतला गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकून घेऊ. उरकून घेऊ म्हणजे उरकूनच घेऊ. हा आता नदीतला गाळ नाही निघणार तर तुमची पाप बाहेर निघणार आहेत डॉक्टर. तुमचा नटवरचा बुरखा आज गावासमोर कसा फाडते मी तू बघाच तुम्ही. अगं तू तर माझा नादच करू नको. तुला सांगते माझ्या हातात अशी जादू आहे ना, कशी बी बाई येऊ दे बरं का, कशी बी तिला अशी हिरोईन बनवून टाकते ना मी, एकदम झुमकू चिकू. अगं तिचा नवरा बी तिला ओळखायचा नाही आणि काही नवऱ्याने ते ह्या बायका माझ्या नाही म्हणून सोडून बी दिल्यात. बहुतेक डिंपल हात असेल. वाढत एवढी शांतता. डॉक्टर अहो कुठे गेला होता तुम्ही? चहा ठेवला होता की? हो खरंय, मी ते मगाशी मॅडम आलं होतं ना त्यांच्या बरोबर गेलो. त्यांचं एक काम होतं, ते माझ्या हस्ते उद्घाटन करायचं होतं त्याचं. तुम्हाला तर माहितीये मी कोणाला नाही म्हणू शकत नाही, म्हणून जावं लागलं त्यांच्या बरोबर. हा मला वाटलं असं काय तर महत्वाचंच काम असेल, त्याशिवाय तुम्ही काय जाणार नाही. ताई साहेब, वाड्यात एवढा शुकशुकाट शांतता कुठे गेलेत सगळे? अहो ती समधी नदीवर गेलेत, डिंपल बी तिकडेच गेलीये. नदीवर कशासाठी? ते नदीवर गाळ काढायचं काम चाललंय ना. एक जण येऊन दवंडी देऊन गेला, समधी तिकडेच गेलेत. आता आपली नदी एकदम स्वच्छ होणार बघा, एकदम झुमकू चिकू. काय नदीतला गाळ काढताय? नाही नाही, हे नाही झालं पाहिजे.